हौसा गावाला आले खरी, पण मला आता इतक्या चपात्या लाटाव्या लागणार होत्या. तर हा होता गणपती बाप्पाचा दुसरा दिवस. पहिल्या दिवशीच मी खरं गावाला आले होते, पण प्रवासामुळे आणि आदल्या दिवशीच्या उपवासामुळे मला शिवाई बसमध्ये इतका त्रास झाला आणि माझ्याचबरोबर राघवलासुद्धा खूप उलट्या झाल्या होत्या. त्यामुळं तो जो दिवस आहे तो मी शूट करू शकले नाही. म्हणून म्हणलं चला आज सकाळपासूनच शूट करून घेऊया. तर बाहेर अशी रिमझिम पावसाची चालू होती. मी जसं पाऊल ठेवलेलं आहे गावामध्ये, तसं हा पाऊस इथं चालू झालेला आहे. नाहीतर अगोदर पाऊस नव्हता. तर हे बाहेर काय वाळत घातलं असेल, कमेंट करून मला नक्की सांगा. तर हे आहेत माझे आजसासरे आणि राघवचं इथं काय चाललेलं आहे बघा. राघवचे पप्पा आम्हाला सोडून सकाळीच परत पुण्याला निघून गेले होते. राघवला बाहेर खेळायचं होते आणि त्याला त्याच्या काकाचे शूज पायामध्ये घालायचे होते आणि ते मी घालून देत नव्हते, म्हणून त्याचं असं हे रडणं चालू होतं. तर बघा हे आमचे गणपती बाप्पा आहेत. तर हे जे शूट होतं ते मी गणपती बाप्पा ज्या दिवशी आले त्या दिवशीच केलं होतं. फक्त मी ते सोशल मीडियावरती टाकलं नव्हतं. आणि हे जे लोड आहेत तर ते मी घरीच तयार केले होते. गणपती बाप्पाला मी छान असं फेटा आणला होता, पण तो मोठ्या गणपती बाप्पाला बसलाच नाही. छोट्या गणपती बाप्पाला तुम्हाला घालावा लागला. तर हे असं आम्ही डेकोरेशन केलं होतं माझ्या जावेनी आणि मी. आणि इथं मागं अशी एक माझ्याकडं साडी होती, ती साडी मी इथं घातली होती. आता हे जे डेकोरेशन आहे ते खूप घाईघाईमध्ये आम्ही केलं होतं. आमचे गणपती बाप्पा संध्याकाळी 4 वाजता घरी आले होते आणि राघवचं इथं काय चाललेलं आहे बघा. गणपती बाप्पाच्या पुढे जी साखर आहे ना ती त्याला खायची होती. तर हे असं डेकोरेशन आम्ही केलं होतं. तर आता आम्हाला ह्या चपात्या लाटायच्या होत्या, त्यामुळं पहिला आम्ही सगळा नाश्ता करून घेतला. तर ही आहे माझी लहान जाव आणि सासूबाई तर तुम्हाला माहीतच आहेत. आता ह्या चपात्या जाणार होत्या मुंबईला. आता ते कसं, तर आमच्या घरातले अनेक मंडळी चालले होते मुंबईला मराठा आरक्षणामुळे, तर त्यांनाच त्या करून द्यायच्या होत्या. राघव म्हणत होता की चल मला आता बाहेर सोड, पण आता पाऊस पडत होता तर त्याला मी बाहेर सोडू शकणार नव्हते. त्याला गावाला आलं की किती खेळू आणि किती नाही असं होतं. आता याला घरात आणून कसं तरी नादी लावलं, पण हा घरात येऊन कुठं शांत बसतोय. हा काकी आणि मम्माला चपात्या लाटण्यात मदत करत होता आणि इथं त्याची काकी त्याला चपात्या कशा लाटायचं याचं ट्रेनिंग देत होती. सण आहे म्हटल्यानंतर साडी तर मी घालणारच. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.